नाशिकचं स्पेशल असलेले हे झिरक तुम्ही कधी खाल्लं आहे का? भातासोबत किंवा गरमागरम ज्वारीची व बाजरीची भाकरीसोबत एकदा खाल तर पुन्हा बनवाल आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. अगदी 5 मिनिटामध्ये. चवीला तर इतकं अप्रतिम लागतं की 2-3 भाकऱ्या सहजच जातील. नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण साहित्य बघून घ्यायचं आहे. इकडे मी 1 कप सुकं खोबरं आहे ते घेतलेलं आहे किसून. त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहेत, बारीक चिरलेली कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, चिमूटभर हिंग, 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा सफेद तीळ, चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. इकडे मी फ्रायपॅन घेतलेला आहे. फ्रायपॅन मध्ये आपण आता शेंगदाणे आहेत ते घालायचे आहेत. शेंगदाणे तुम्ही तुमच्या अंदाजे घ्या. त्यानंतर सुकं खोबरं आहे ते घालायचं आहे व चांगलं आपण मीडियम फ्लेमवर सुकं खोबरं आहे आणि शेंगदाणे ते 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत. थोडं खोबरं आहे ते लालसर झालं पाहिजे. बघू शकता थोडं खोबरं लालसर झालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा सफेद तीळ आहेत ते घालायचे आहेत, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे ते घालायचं आहे, हिरवी मिरची आहे ती घालायची आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या अंदाजे हिरवी मिरची पण घ्या, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. व कोथिंबीर घालायची आहे. व आपण आता हे मीडियम फ्लेम वरती खोबरं आहे ते एकदम थोडं असं लालसर होईपर्यंत आणि शेंगदाणे पण भाजेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. बघू शकता आणि आपलं मस्तपैकी असं परतवून झालेलं आहे. आपण आता हे मिक्सरच्या जारमध्ये घालून वाटून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही असं मी वाटून घेतलेलं आहे. आपण आता मस्तपैकी असं झिरक बनवायला सुरुवात करायची आहे. आपण आता त्याच फ्राय पॅन मध्ये 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर या तेलामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आहे ती घालायची आहे. त्यानंतर कढीपत्त्याची पानं आहेत ती घालणार आहोत, चिमूटभर हिंग आहे ते घालायचं आहे. आपण आता हे थोडंसं 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपण वाटण तयार केलं होतं ते घालायचं आहे सगळं व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियम ठेवायची आहे. आपलं मस्तपैकी असं परतवून झालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता अर्धा चमचा हळद आहे ती घालणार आहोत व आपण आता 1 कप याच्यामध्ये पाणी आहे ते घालायचं आहे. हे नॉर्मल पाणी आहे व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. मस्तपैकी अशी उकळी काढून घ्यायची आहे मिश्रणाला. आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे व मिश्रणाला एकदम अशी भारी कडकडवून उकळी काढून घ्यायची आहे. आणि मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे आणि बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपलं नाशिक स्पेशल झिरक आहे ते तयार झालेलं आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे. फक्त 2 ते 3 मिनिटं हे उकळवून मस्तपैकी तयार होतं आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. आणि ही तुम्ही मस्तपैकी भाताबरोबर आणि भाकरी बरोबर तर एवढं अप्रतिम लागतं की 2-3 भाकऱ्या तर सहजच खाल. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.